मला प्रत्येक वेळी डावललं गेलं. मला प्रत्येक वेळी थांबायला सांगितलं. मी प्रामाणिकपणे थांबलो. मी मतदारसंघात चांगलं काम केलं. वडिलांपासून केलेल्या कामाचं हे फळ आम्हाला मिळतंय. शिंदे साहेबांनी माझा विश्वासघात केलाय. ढसाढसा रडत पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या. पालघर विधानसभा मतदारसंघासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून संधी देण्यात आली नाही म्हणून वनगा दुःखी झालेत. स्वतःचं आयुष्य संपवण्याची भाषाही त्यांनी केली. सोमवारी संध्याकाळी ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत वनगा यांचा शोध लागलेला नाहीये. पण वनगांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्वतः एकनाथ शिंदेंनी फोन करून वनगांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय. तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. पण खासदार संजय राऊत यांनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे सध्या श्रीनिवास वनगा यांच्या नावाची चांगली चर्चा होते. पण श्रीनिवास वनगा नक्की आहेत कोण, त्यांचा इतिहास काय, यावेळी त्यांचं तिकीट का कापण्यात आलं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी श्रीनिवास वनगांसोबत नक्की झालंय काय ते बघूयात. श्रीनिवास वनगा 2019ला शिवसेनेच्या तिकिटावर एसटी राखीव असलेल्या पालघर विधानसभेतून आमदार झाले. पण शिंदेच्या पहिल्या यादीत पालघर विधानसभेची जागा जाहीर करण्यात आली नाही. पण 27 ऑक्टोबरला जेव्हा शिंदेची दुसरी यादी आली तेव्हा पालघर विधानसभेसाठी माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. लोकसभेच्या वेळी शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही म्हणून गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पालघरमधून वनगा यांचा पत्ता कट झाला. मुख्य म्हणजे वनगा सोडले तर शिंदेची साथ देणाऱ्या सगळ्याच आमदारांना शिंदेकडून तिकीट रिपीट करण्यात आलंय. त्यामुळे वनगा नाराज झाले होते. त्यांना डहाणू विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण भाजपच्या तिसऱ्या यादीत डहाणूच्या जागेवर विनोद मेढा यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे वनगा नाराज झाल्याचं सांगितलं गेलं. सोमवारी ढसाढसा रडत त्यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या. मला प्रत्येक वेळी डावलण्यात आलं. 2019च्या लोकसभेला माझा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. मी निवडून येऊ शकत नाही म्हणून त्यांनी मला थांबवलं. मी प्रामाणिकपणे थांबलो. मला एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता, माझ्यासोबत येणाऱ्या कोणत्याही आमदाराचं तिकीट मी कापणार नाही. तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी माझी आहे. पण त्यांनी शब्द पाळायला हवा होता. माझ्या प्रामाणिकपणाचं मला हे फळ मिळतंय का, असा सवाल वनगांनी केला. त्यांना प्रामाणिक व्यक्ती नको आहेत. त्यांना चोरी लबाडी करणारी माणसं हवी आहेत. मला कोणाचाही फोन आला नाही. मला त्यांनी डहाणू विधानसभेतून उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं. पण शब्द पाळणारे मोजकेच असतात. नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, रवींद्र फाटक यांनी प्लॅनिंग करून माझं तिकीट कापलंय, असा आरोपही वनगा यांनी केलाय. आज मी आमदार झालो तो उद्धव ठाकरेंमुळे. त्यामुळं मी त्यांना धन्यवाद देतो. मला त्या देव माणसाची माफी मागायची आहे. मी चुकलो, असं रडत रडत वनगा यांनी माध्यमांसमोर सांगितलं. वनगांच्या पत्नी सुमन वनगा यांनी ही प्रतिक्रिया देताना माझ्या पतीला दिलेला शब्द पाळला गेला नाही. कालपासून ते जेवत नाहीयेत. स्वतःला संपून घ्यायची भाषा करतात, असं सुमन यांनी रडत रडत माध्यमांना सांगितलं. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वनगा कुटुंबियांशी संपर्क करून त्यांची चौकशी केली. तसंच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमन वनगा यांच्याशी फोनवरून संवाद साधून श्रीनिवास यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचं आश्वासन दिलं. तर विधान परिषद हे फक्त लॉलीपॉप आहे, मला लोकांमधून निवडून यायचंय, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास वनगा यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान सोमवारी संध्याकाळपासून श्रीनिवास वनगा बेपत्ता झालेत. त्यांचे दोन्ही फोन बंद लागत असून त्यांच्या कुटुंबियांकडून चिंता व्यक्त केली जाते. दरम्यान पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय. पण संजय राऊत यांनी वनगा यांच्यावर टीका केली आहे. वनगा उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर भाजपनं त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना न्याय देण्याचा शब्द पूर्ण केला. पण हे महाशय सुरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. टेबलावर नाचतानाही ते दिसले होते. ही कर्माची फळं असतात, ती भोगावी लागतात. त्यामुळे ते रडत असले तरी आम्हाला अश्रू येत नाहीयेत. उद्धव ठाकरे देव माणूस आहेतच. आता पश्चाताप झालाय तर घरी बसा, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता नाराज झालेले श्रीनिवास वनगा नक्की आहेत कोण ते बघूयात. श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामण वनगा हे पालघर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज आदिवासी नेते म्हणून ओळखले जायचे. भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. 1996 आणि 1999ला ते डहाणू लोकसभेतून भाजपचे खासदार झाले. 2009 मध्ये विक्रमगड विधानसभेतून ते आमदार झाले. तर 2014ला ते भाजपच्या तिकिटावर पालघरचे खासदार झाले. संघाच्या मुशीत तयार झालेल्या वनगा यांनी वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं. त्यामुळे पालघरच्या आदिवासी समाजात आजही चिंतामण वनगा यांच्याबद्दल आदर आहे. पण जानेवारी 2018 मध्ये खासदार असताना दिल्लीत त्यांचं हृदयविकारानं निधन झालं.
त्यानंतर पालघर लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली तेव्हा चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू झाल्या. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर आपला सन्मान होत नसल्याची नाराजी वनगा कुटुंबियांनी व्यक्त केली. तेव्हा वनगा कुटुंबीय शिवसेनेत सहभागी झालं. त्यांना शिवसेनेत घेण्यात त्यावेळी एकनाथ शिंदे यांचीच महत्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं. आता पालघरच्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेना भाजप युती असतानाही शिवसेनेनं पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली, तर भाजपनं काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आयात करून त्यांना मैदानात उतरवलं. त्यावेळी दोन्ही बाजूनं एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यात आला. स्वतः एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंनी त्यांचा प्रचार केला. पण या निवडणुकीत वनगा यांचा 29,000 मतांनी पराभव करत भाजपचे गावित विजयी झाले. या पराभवानंतर वनगा थेट शेतात काम करण्यासाठी गेले. कमी काळात आम्ही मेहनत घेऊन सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपनं साम दाम दंडभेदचा वापर केला. चुका झाल्या त्याचं चिंतन करू, पण 2019 मध्ये पुन्हा पालघर जिंकू अशी प्रतिक्रिया वनगांनी दिली होती. त्यानंतर लगेचच 2019 ची लोकसभा निवडणूक आली. तेव्हा पालघर मधल्या एका सभेत उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. पोटनिवडणुकीत आपण फक्त 15 दिवसात 2.5 लाखांपर्यंत मजल मारली, पण आता तुझ्याकडे 8-9 महिने आहेत. श्रीनिवास, तू कामाला लाग. शिवसैनिक तुझ्या पाठीशी आहेत. जिथे गरज असेल तिथे मी तुझ्यासाठी येईन, पण आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही असं उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत म्हटलं होतं. पण 2019च्या लोकसभेला शिवसेना भाजप युतीत पालघरची जागा भाजपला सुटली. त्यामुळे वनगा नाराज झाले. पण तेव्हा उद्धव ठाकरेंकडून त्यांना विधानसभेचं आश्वासन देण्यात आलं. त्याप्रमाणे 2019ला कृष्णा घोडा यांचं तिकीट कापत वनगांना शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आली. वनगा शिवसेनेच्या तिकिटावर पालघरचे आमदारही झाले. जून 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी वनगा यांच्या मुलाचा वाढदिवस होता. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तेव्हा आमदारांना एका हॉटेलवर ठेवण्यात आलं होतं. मुलाच्या वाढदिवसाला जायचं असल्याचं वनगांनी त्यावेळी शिंदेंना सांगितलं. तेव्हा एकनाथ शिंदेंनी आपण सगळेच तुझ्या मुलाच्या वाढदिवसाला जाऊयात असं वनगांना सांगितलं. त्याप्रमाणे शिंदे सगळ्या आमदारांना घेऊन निघाले आणि थेट पालघर मार्गे सुरतला गेल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शिंदेंचं बंड समोर आलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हा श्रीनिवास वनगांनी शिंदेंची साथ दिली होती. पण गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत वनगांचा जनसंपर्क मर्यादित राहिल्याचं सांगितलं जातं. आमदार श्रीनिवास वनगा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेण्यातही असमर्थ असल्यानं त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. पक्षवाढीसाठी त्यांचं विशेष योगदान नसल्याचं मत पदाधिकाऱ्यांनी जाहीर व्यासपीठावर व्यक्त केलं होतं. तसंच मतदारसंघात विकास कामं करण्यात आणि लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यात वनगा यांचं योगदान नसल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर असल्यानं त्यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं जात होतं. तसंच भाजपमधूनही त्यांना विरोध असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याबद्दल सर्व्हेचे रिपोर्टही निगेटिव्ह आल्यानं त्यांच्या निवडून येण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. त्यामुळेच त्यांचं तिकीट कापण्यात आलंय असं बोललं जातं. पण आपण अपघातानं राजकारणात आलो. मला राजकारणात यायचंच नव्हतं. मी एकनाथ शिंदेंमुळे राजकारणात आलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पडद्यामागून दुसरंच कोणीतरी सरकार चालवत असल्याचं आम्हाला वाटायचं, म्हणून आम्ही त्यांना सोडून शिंदे साहेबांसोबत आलो असं स्वतः श्रीनिवास वनगा यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. पण आता त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. ते विश्वासघातकी असल्याचे आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलेत. वनगा दुःखी झाले असून ते गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत. दरम्यान पोलीस त्यांचा शोध घेत असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे आता काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.